हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। आज 14 डिसेंबर आहे आणि दत्त जयंती पण आहे, तर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आज माझ्या शराचा म्हणजे शर्विकाचा जन्मदिवस आहे, तिचा आज बर्थडे आहे। हॅपी बर्थडे चिकू, शरा हॅपी बर्थडे पिल्लू, शरा माझी हॅपी बर्थडे। उठली का? उठली हॅपी बर्थडे शरा। इकडे राजविका झोपेतून उठल्या तिला उठवायला गेली आणि सोबत बर्थडेच्या खूप तिने अशा प्रकारे तिला शुभेच्छा दिल्या आणि मीही तिला हॅपी बर्थडे चिकू बोलली। आज ती पूर्ण 1 वर्षाची झाली। गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारीच संध्याकाळी 6:30 वाजता तिचा जन्म झाला होता। बघता 1 वर्ष कसं कंप्लीट झालं हे समजलंही नाही। उठल्यापासून दोघे अशा काही डान्स करत होत्या। यानंतर आम्ही सर्वजण तयार झालो आणि बर्थडे गर्लला घेऊन मंदिरामध्ये देवाचे दर्शन करण्यासाठी गेलो। आजचा दिवस हा खूप असा छान आणि सुंदर होता। मंदिरातून आल्यानंतर आम्ही तिच्यासाठी केक घेण्यासाठी गेलो। खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे केक होते आणि केकसोबत लागणारे बर्थडेचं थोडंफार डेकोरेशनही आम्ही तिथेच घेतलं। राजविकाचा नुसता दंगा चाललेला, हा केक घेऊ की तो घेऊ, ती काही डिसाईडच करत नव्हती। हा पण घे तो पण घे असं तिचं चाललेलं। शेवटी आम्ही एक केक फायनल केला आणि दुसऱ्या काही गोष्टी घेण्यासाठी दुकानामध्ये गेलो। तिकडे मला हे असं वेगळ्या प्रकारचं एक मंगळसूत्र दिसलं, मला ते छान वाटलं जरा। आणि शरासाठी इकडे राजविका गिफ्ट पाहत होती। मम्मी कोणतं घेऊ गिफ्ट असं तिचं चाललेलं। खूपच छान असे गिफ्ट्स वगैरे होते। थोड्याफार गोष्टींची शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो। आजचा दिवस हा पूर्णपणे बर्थडे गर्लसाठीच खर्च केलेला असा आमचा हा दिवस होता। जेव्हा शरा जन्मली तेव्हाचा तिचा हा पहिला फोटो आणि तिचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे 1 वर्षाची शरा होईपर्यंत तिची जर्नी होती। संध्याकाळी घरी सगळे आले होते, प्राची दीदी, आई, राजविका, सगळे तिच्या बर्थडेची डेकोरेशनची तयारी करत होते। मामा हॅपी बर्थडेचा हा टॅग असा ओवून घेत होता। इकडे हा मोन्या मामा, यश सगळे असे शराला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी घरी आले होते। फार जास्त काही असं डेकोरेशन केलं नव्हतं, पण थोडेसे फुगे आणि हॅपी बर्थडेचा टॅग वगैरे असा थोडंसंच डेकोरेशन असं छान असं केलेलं होतं। कारण बर्थडे हा घरच्या घरीच करायचा होता आणि आधी प्लॅन जरा दुसरंच ठरलेलं, नंतर हा मग प्लॅन जरा चेंज झाला, त्यामुळेच घरी छोटंसं असं डेकोरेशन बनवलं होतं आणि मग तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं। तुम्ही बघू शकता हे असं आमचं छानसं छोटंसं शराच्या बर्थडेसाठी डेकोरेशन केलेलं आहे। आणि इकडे शरा माझी बर्थडे गर्ल अशी रेडी होऊन छान क्यूट अशी पिंक फ्रॉकमध्ये डॉल सारखी दिसत होती। आज खूपच गोड अशी शरा दिसत होती। दिवस किती पटपट निघून जातात। जेव्हा जन्मली तेव्हा एवढीशी हातामध्ये होती आणि आता ती चालू लागली आहे। खूप छान अशी शरा दिसत होती।
हा असा शर्विकाच्या बर्थडेसाठी केक आणलेला होता आणि राजविका त्या केक समोर अशी काही उभी राहून डान्स करत होती, तुम्ही बघा. ही माझी क्यूट प्रिन्सेस आज अशी काही दिसत होती आणि आम्ही तिचे असे छान छान क्यूट असे फोटोज काढत होतो. तिचे पप्पा तिचे असे फोटोज काढत होते आणि ती बघा कशी एक्सप्रेशन देते, ऊ ऊ ऊ करून तोंड असं एकदम छान छान करत होती ना, एकदम क्यूट बावलीच दिसत होती. आता तुम्ही बघा तिचे एक्सप्रेशन ती कशी करते ते. यानंतर मी, मम्मी, तिच्या काकूने तिचं औक्षण केलं आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. खूप मोठी हो, आयुष्यवंत हो असं सांगितलं आणि यानंतर आम्ही तिचा केक कट केला. अशा प्रकारे आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या शर्विकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला. Happy birthday, dear Sharika. Happy birthday.